आतिषबाजी एक सारखी होते. मला सगळं वाटू लागलं आपला आशीर्वाद प्राप्त झाला. परिगीत यांनी माझ्या घराचा बरोबर येता कोमल असं 50 रुपयाचं वर्षी परिगीत दिले. हिला आशीर्वाद देऊ या बाईचा अरे तुझ्या मनाला समाधान वाटलंय. या विश्वाच्या देवाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तुझ्या कैलास पर्वती देवा कारणाशिवाय कधी कृती घडत नसते आणि कृतीशिवाय देवा इतिहासात जोडलं जातं. प्रत्येक गोष्टीला कारण ठरलंय आणि या कारणास्तव या मार्गाचा एक प्रयत्न करतो. ते कारण आहे काय? देवा मला सांग या विश्वाच्या विश्वपणावर सर्व श्रेष्ठ धनुर्धारी कोण? आदि देव या विश्वातील प्रथम देव हा शिवशंकर या विश्वातील प्रथम आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर होय ना देवा. पण देवा तीच धनुर्विद्या होय ना भारताला आत्मसात करून द्यायचे. राम मार्गाव राम या विश्वाच्या ठाई अरे कुणी यावं आणि धनुर्विद्या ग्रहण करावी. असं जर खेळलं असेल तर विश्वातील प्रत्येक मानव अरे धनुर्धर बनला असता. देवा पूर्णपणे जाणतोय पण देवाच्या आशेला या वर्गाचे पावलं होय ना कैलास पर्वतापर्यंत पडले. त्याच आशेच्या फुटीला घेऊन या मार्गाला वाटायला वाटलो. मुळीच नाही अरे ज्या महत्वाकांक्षेनं या कैलास पर्वतापर्यंत आलाय बघ या क्षणी अरे तुझी कसोटी घेईल आणि त्या कसोटीचा उत्तीर्ण झाला असशील तर नक्की तुझा शिष्य स्वीकार करेल. देवा पूर्णपणे जाणतोय देव कसोटीचे कडे आहेत. प्रत्येक भक्ताला कसोटीच्या उद्योगाच्या शिखरावर चढवितात. भक्ताला त्या कसोटी उतराई ठेवत आहे तर त्याच्या इच्छाकडे देवाचा परिपूर्ण करतात. देवा भक्तांची कसोटी होय ना भाग्यवानच्या पैकी. मग या क्षणी अरे तुझी कसोटी घेण्यासाठी आम्ही तत्पर झालो आणि त्याच कसोटी काही तिने डाव टाकले पण त्या संघर्षात आज तू झालाच विजयी. शिष्य तू माझा शिष्य आणि मी तुझा गुरु होय. जय शेणाईपर्यंत माझी पावलं जय शेणाईपर्यंत तीच इच्छा परिपूर्ण झाली. यावेळी वर्ग आपला शब्द देतोय याच्या पुढं ज्या प्रमाणात माझे गुरुदेवता झाले ज्या प्रमाणात वाढण्यासाठी भार्गव नाही होईल भार्गव नसतोय भार्गव अरे भार्गव चालू आहे ना.
अरे सामान्य योगा योग नव्हे, लंकाधीश रावणाचे धुवून जाणं, गर्वाने मंडित होणं आणि त्याच वेळी तुझं कैलास पर्वती येणं हा सामान्य योगा योग नव्हे. यात योग मला मनाच्या ठिकाणी समाधान वावरते खरं आणि समाधान कानाही वावरणार. आज राज्याच्या चहू दिशेला निरीक्षण करून एकसारखी पाहतो. या कामलिंगपुराच्या चहू दिशेला त्यांना पाहिलं असेल तर मनाच्या ठिकाणी कशी एकसारखी समाधानता दिसते आमच्या. आणि ती समाधानता का असेल तर देवा या कामलिंगपुराच्या ठिकाणी या कामलिंगपूर नगरीचे राज करते चक्रवर्ती सम्राट राजकर्ते सहस्रार्जुन यांची धर्मपत्नी बरोबर या नावानं आमच्या नावाचा कथा चारी दिशेला जयजयकार होतो. आणि याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आमच्या जीवनात तरी अन्न दुसरी कुठली असणार. आणि म्हणूनच तर देवा चारी दिशेला आमच्या नावाचा जय जयकार ऐकला आणि मनाच्या ठिकाणी एकसारखे समाधान निर्माण झाला. पण देवा मार्ग प्रतीक्षा चालली ती फक्त सौभाग्याच्या झाल्याची सगळी कधी येते. मंगलमय आशीर्वाद त्यांचा आमच्या मस्तकी कधी लाभेल असं मात्र मनाच्या ठिकाणी एकसारखं झालं. लवकर अधीर झालेल्या मनाचं समाधान करावं एवढीच आपल्या सविनय माझ्या जीव कसं इसर का आतून झालंय माझ्या